नमस्कार. अखंडमंडलाकार व्याप्तं येन चराचरं तत्त्वदं दर्शितं येनं तस्मै श्री गुरुवे नमः. माझ्या सद्गुरूंना वंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्री बाबा महाराज तराणेकर, गुरुवर्य श्री देगलूरकर सर, इतिहासाचे अभ्यासक आणि व्याख्याते महेश तेंडुलकर सर, स्नेहल प्रकाशनचे सर्वेसर्वा श्री रवींद्रजी घाटपांडे, मंचावर उपस्थित रोहन, नवोदित लेखक. नवोदित म्हणण्यापेक्षा तो आता प्रथितयश लेखक म्हणायला हरकत नाही. माझ्यासमोर सगळे बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ वाचक बंधू, माता, भगिनी, सगळ्यांना नमस्कार. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामींवर म्हणजे त्यांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवून कृतार्थ कर्मयोगी ही कादंबरी लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. कादंबरीवर इथे बसलेले व्याख्याते ज्येष्ठ श्रेष्ठ लोक बोलतीलच. मी फक्त कादंबरी कशी लिहिली, किंबहुना मी लिहिली म्हणण्यापेक्षा कशी लिहिल्या गेली माझ्या हातून, त्यावरच बोलेन. कारण कादंबरीतले हे लोक माझ्यापेक्षा चांगलं सांगतील सगळं. माझी नोकरी मुख्यत्वे स्टेट बँकेत झाली आणि नोकरीचा शेवटचा काळ निवृत्तीपर्यंतचा पुण्यात गेला आणि पुण्यातली ती 3-3.5 वर्ष अप्रतिम. कारण मुंबईची दगदग गेली. मुंबईहून इथे आलो मी. मुंबईची दगदग कमी झाली, धावपळ कमी झाली, इथे ते शांतता मिळाली आणि वातावरणही मिळालं. त्या निमित्ताने इथे आल्यामुळे मी लेखन आणि वाचनाकडे पुन्हा वळलो आणि इथे आल्यामुळेच माझ्या लेखनाला सुरुवात झाली. आणि ह्या लेखनाच्या कार्यामुळे माझी श्री रवींद्रजी घाटपांडे यांच्याशी ओळख झाली. आणि त्यांनी मगाशी सांगितलंच आहे की रोहनची कादंबरी कशी घडली आणि कशी लिहिल्या गेली. त्यांच्याशी बोलता बोलता त्यांना विनंती केली आणि रोहनचं पालकत्व म्हणजे ह्या विषयावर रोहनचं पालकत्व सर्वस्वी त्यांच्याकडे आहे. आणि रोहनही पुण्यात आला की त्याचे मार्गदर्शक घाटपांडे काका. असेच आमचे घाटपांडे सरांकडे जाणं येणं वाढलं, गोष्टी येऊ लागल्या. एक दिवस असंच गप्पा करत त्यांच्याकडे बसलो होतो. अध्यात्मावर थोड्याशा गोष्टी सुरू होत्या. त्यांनी अचानक मला प्रश्न केला, टेंबे स्वामींवर लिहाल का? मी पण नकळतच हो म्हटलं. मग लक्षात आलं की टेंबे स्वामींवर लिहिणं इतकं सोपं नाही. एक तर इतक्या मोठ्या प्रकाशकांनी आपल्याला विचारावं, तू लिहितो का? सगळ्यात मोठा प्रश्न तो होता. आणि दुसरी, टेंबे स्वामींवर मी बरंच वाचन केलं होतं आणि त्या चारित्र्याबद्दल मला प्रचंड आदर होता. म्हणजे परमेश्वरास्वरूप जे म्हणतो ना तसं. आणि ह्या व्यक्तिमत्वावर आपण लिहावं, आपली पात्रता किंवा योग्यता आहे का? मी लीला गोळेंचे 80तलेच पुस्तकं वाचले होते. माई साठेंचं वाचलं होतं. वासुदेव निवासमधले त्यांनी दिलेलं गुरुचरित्र पण वाचलं होतं. अशी असंख्य पुस्तकं मी त्यांच्यावर वाचली होती माझ्या आवडीकरता. स्वतः बाबा महाराजांनी लिहिलेलं त्यांचं चातुर्मासावरचं हिंदीमधलं पण मी वाचलेलं होतं पुस्तक. पण इतक्या महान विभूतीवर आपण कसं लिहावं या थोड्याशा मी डायलेम्यामध्ये होतो. तर घाटपांडे मला म्हणे, तुम्ही लिहा, सुरुवात करा, एकदा रिव्हिजन करा आणि 4 जागी फिरून या, म्हणजे तुम्हाला आकलन होईल आणि मग लिहायला सुरुवात करा, बाकीचं आपण बघू. आणि खरोखरच त्यांनी बाकीचं सगळं सांभाळलं. मी लिहित गेलो, त्याच्यात काय करेक्शन्स असतील, काय चेंजेस असतील, कसं लिहावं, त्याला कादंबरी स्वरूप कसं द्यावं, हे सगळं त्यांनी सांभाळून घेतलं. मला जसं वाटतं तसं लिहित गेलो, फक्त फ्लोमध्ये. आणि हे चरित्रच इतकं विलक्षण आहे वासुदेवानंद सरस्वतींचं की तुम्ही लिहिता लिहिता त्याच्यात हरवून जाता, तुमच्या वृत्ती बदलत जातात. कारण त्या चरित्रात तुम्ही इतके डीप खोलवर जात जाता की तुमच्या वृत्तीसुद्धा त्यांच्याप्रमाणे होत जातात. एक अनाकलनीय स्थित्यंतर तुम्ही अनुभवता, अशी माझी धारणा आहे. संतापाशी जावे, त्यांच्याशी 2 शब्द बोलावे, या उक्तीचा अनुभवसुद्धा मला येऊ लागला. बरेच वेळा घरी कार्यक्रम असतात आपल्या,
कुठे आपण बाहेर जेवायला जातो, पार्टीजला जातो, अशा प्रसंगी मी ह्या पुस्तकाचं लिखाण केलेलं नाही. ह्या पुस्तकाचं लिखाण केवळ मी शुचिर्भूत होऊन शांत आणि एकांत जागीच केलं, कारण त्या व्यक्तिमत्वामुळे मी इतका भारावून गेलो होतो की मी हे तशाच मार्गावर चालून हे पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला होता. हे पुस्तक लिहिताना खूप जणांची मदत झाली. स्वतः बाबा महाराज माझ्यावर लक्ष ठेवूनच होते, या पुस्तकात काय लिहायचं. स्वामी महाराज थोरले स्वामी महाराज कुठे गेले होते, कुठे कुठे गेले, त्यांचं कुठल्या कुठल्या स्थानाचं काय महत्त्व आहे, फोटोसुद्धा त्यांनी दाखवले. म्हणजे बऱ्याच गोष्टी मला सांगत गेलं. ते म्हणजे एक जसं चालता बोलता एन्सायक्लोपीडिया आहे. प्रत्येक भेटीत त्यांनी मला या पुस्तकात काय लिहावं आणि काय असावं याच्याविषयी व्यवस्थित मार्गदर्शन केलं. आणि प्रत्येक वेळेस त्यांनी तेवढ्याच इंटरेस्टने मी काय लिहिलं पुन्हा ते चेक करत गेले. हा 1.5 वर्षाचा कालखंड म्हणजे माझा फार चांगला गेला. अनेक वेळा बाबा महाराजांनी माझं पुस्तक वाचलं, मला सजेशन्स दिल्या काय लिहावं, आध्यात्मिक पुस्तक लिहिताना काय लिहावं, कुठली भाषा असावी याविषयी अगदी खूप मार्गदर्शन केलं. तसंच इथे वासुदेव निवासमध्ये मला जायचा योग आला. 2-3 वेळेस मला तिथल्या लोकांनी फार म्हणजे त्यांनी स्वागत केलं, मला खूप मदत केली, पुस्तकं दाखवलीत. वासुदेव निवासची वेबसाईट खरोखरच उत्तम आहे. म्हणजे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांवरचे जे काय ग्रंथ, त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा वगैरे सगळं त्यांनी वेबसाईटवर उपलब्ध करून दिलं आहे. एका वेबसाईटवर असंख्य प्रकारचे पुस्तकं आणि ग्रंथसंपदा मराठी, हिंदी आणि संस्कृतमधली उपलब्ध आहेत. तिथले प्रसाद पुजारी, त्यांचं मी विशेष उल्लेख करतो, कारण त्यांनी मला खूप मदत केली. तिथले पुस्तकं दिले, ते गुरुचरित्र दिलं, त्यानंतर त्यांनी फोटोसुद्धा दिले. आणि तिथल्या एका फोटोचाच माझ्या या पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणून माझ्या भाचीने ते चित्र काढलं, ते आहे. ही सगळी शिदोरी घेऊन आणि स्वामी महाराज, टेंबे स्वामी महाराज यांचे आशीर्वाद यामुळे हे पुस्तक घडत गेलं. आता वासुदेवानंद सरस्वती म्हणजे काय, तर आपल्या इथे म्हणतो ना आपण, धन्य ते कुळ जेथे हरीचे दास जन्म घेती. फार पूर्वी पणजोबा, आजोबा, आई वडील अशा लोकांच्या तपामुळे विठ्ठलपंतांच्या घरी 4 पुत्रांचा जन्म झाला. 3 पुत्र आणि 1 मुलगी. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, पण ते असंच जन्म नाही घेत आपल्यासारखा. त्याच्यासाठी अनेक पिढ्यांचे तप असतात, साधना असते, त्यामुळे होतात. आणि वासुदेवानंद सरस्वतींच्या बाबतीतही हे असंच घडलं आहे. त्यांचे आजोबा हरिपंत अतिशय सात्विक साधक, उपासक. स्वतः त्या काळी त्यांनी गुरुचरित्र लिहिलं होतं, आपल्या हाताने लिहून काढलं आणि गुरुचरित्राचं ते नित्यनेमाने वाचन करत. सावंतवाडीला एका टेकडीवर जागेवर त्यांचं घर होतं, त्यामुळे त्यांचं आडनाव पडलं टेंबे. त्यांनी तेच आडनाव पुढे स्वीकारलं. अशा या साधक भक्तांचा मुलगा गणेशपंत हाही पराकाष्ठेचा दत्तभक्त. या गणेशपंतांचं आयुष्य म्हणजे फक्त माणगाव ते गाणगापूर. माणगावला आले की पुन्हा गाणगापूरला जाणे आणि दत्तभक्ती, दत्तसेवा करण्यातच आपलं आयुष्य वेचण्याची, म्हणजे त्यांनी पणच घेतल्यासारखं ते वागले. प्रचंड वेळ होतं दत्तभक्तीचं. एक तप झाला गाणगापूरला एकदा, आणि तेव्हा त्यांना दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला. गणेशा, इथली तुझी सेवा पुष्कळ झाली, तू संसारात आहे, घरी जा, संसार कर, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला योग्य तो आशीर्वाद मी देतो आहे. परमेश्वराची आज्ञा. ताबडतोब गणेशपंत निघाले, माणगावी आले. आणि दत्तगुरूंच्या इच्छेप्रमाणेच कालांतराने त्यांच्या इथे एक पुत्ररत्न झालं, तेच वासुदेवानंद सरस्वती. वासुदेवाची पत्रिका वडील आणि आजोबा दोघांनी बघितली. दोघंही धार्मिक आणि अभ्यासक. पत्रिका पाहिल्यावरच त्यांच्यात लक्षात आलं की हा पोरगा सामान्य नाही, याच्या हातून काहीतरी अलौकिक कार्य होणार आहे. पण त्यांनी ही गोष्ट कोणाला सांगितली नाही, कारण विनाकारण त्या गोष्टीचा भाऊ व्हायला नको. प्रखर तेजस्वी, असामान्य बुद्धी, अलौकिक ग्रहणशक्ती, धारण क्षमता,
लहानपणापासूनच वासुदेवांच्या म्हणजे त्यांच्या वागण्यातून हे सगळं दिसत येत गेलं. आणि तिथूनच लक्षात येत गेलं की हा बालक हा असामान्य आहे आणि याच्या हातून अलौकिक कार्य होणार आहे. तो वेळ होता, राष्ट्र दास्य शृंखलेत होतं, धर्माला ग्लानी आली होती. आपल्याच धर्मातल्या चालीरीती, रूढी, परंपरा यांना नाव ठेवण्यात सुधारणावादी लोकांना बरं वाटत असे. म्हणजे मजल इथपर्यंत गेली होती की आपले ग्रंथ सगळे जुने निरुपयोगी आहे. आणि अशावेळी वासुदेवानंद सरस्वतींनी आणि त्यांच्यासारख्या काही व्यक्तींनी आपल्या वागण्यातून, आपल्या जगण्यातून, आपल्या लिखाणातून दाखवून दिलं की आमचे धर्म, आमच्या परंपरा आणि आमचे जुने ग्रंथ हे केवळ नुसतेच लिहिलेलं नाही, ज्ञानाचा सागर आहे, भंडार आहे. आणि त्याचं महत्त्व लोकांना पटवून दिलं. माझ्या मते शंकराचार्यानंतर पूर्ण भारत भ्रमण एका व्यक्तीने पायी करणं हे फक्त शंकराचार्यानंतर वासुदेवानंद सरस्वती यांनीच केलं असावं. आणि तेही अतिशय कमी कपड्यात, एक अर्ध धोतर, वरती उपरणं, पायात चप्पल नाही. आम्हाला कौतुक फक्त गांधीजींचं. वासुदेवानंद सरस्वतींनी भारत भ्रमण केलं म्हणजे अगदी हिमालयापासून तर कन्याकुमारीपर्यंत, इकडून पश्चिम गरुडेश्वरला तर त्यांनी समाधीच घेतली, तिथपासून तर पूर्ण पूर्वेकडे सगळीकडे त्यांनी भ्रमण केलं. गंगा नदी आवडीची. ह्या प्रवासात अंगावर कुठलाही कपडा नाही, अनवाणी पायी फिरणं आणि योग्य घरी जर भिक्षा मिळाली तरच त्या दिवशी भोजन करणे, अथवा गंगा मैया किंवा नर्मदा मातेचं पाणी पिऊन किती दिवस या माणसांनी तसेच काढले आहेत हे फक्त दत्तगुरूंनाच माहिती, किंवा वासुदेवानंद सरस्वतींना. मी पुस्तक लिहिलं ते कसं लिहिलं काय माहिती, पण हे चरित्र इतकं सुरेख आहे आणि अगम्य आहे की एकदा तुम्ही वाचायला सुरुवात केली की ते सतत वाचावं असं वाटेल. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही. त्यामुळे हे पुस्तक माझ्या मते वाचायला काही हरकत नाही. एका साधका घरी जन्मलेला हा वासुदेवानंद सरस्वती नावाचा मुलगा पुढे परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज म्हणून बनतो. लोकांच्या मनात आदराचं स्थान मिळवतो. स्वतः स्वरूप दत्तात्रेयच झाले. म्हणजे इतपत त्यांची मजल गेली की ते स्वतः म्हणजे लोक त्यांना परमेश्वर, ईश्वराचा अवतार मानू लागले. हे सांगताना मला एक गोष्ट आठवते. फार पूर्वी म्हणजे 2300 वर्षापूर्वी वगैरे आपल्या देशात अलेक्झांडर आक्रमण करून आला होता. आणि हा अलेक्झांडरला विश्व जिंकायचं होतं. म्हणजे त्याला सगळ्यात सामर्थ्यशाली माणूस बनायचं होतं. पण सोबतच त्यांनी प्लुटो आणि अरिस्टॉटलकडून तत्त्वज्ञान पण शिकलं होतं. आणि अरिस्टॉटलवर भारतीय तत्त्वज्ञानाचा पगडा बराच होता. त्यामुळे अलेक्झांडरला सुद्धा इथल्या तत्त्वज्ञानाची, इथल्या योग्यांशी ओढ होती. तो जाईल तिथे योग्यांशी बोलायचा. तसंच एका जागी एका योग्याला त्यांनी विचारलं, महाराज मला सांगा, पृथ्वी मोठी की पाणी, समुद्र मोठा? त्या योग्याने सांगितलं पृथ्वी. तो म्हणाला कसं काय? तर म्हणे, रे बाबा, तो सागर मोठा जरी असला तरी तो पृथ्वीचाच भाग आहे. या योग्याला पुन्हा अलेक्झांडरने विचारलं, ठीक आहे, आता मला एक सांगा की एखाद्या व्यक्तीला देवपण किंवा देवत्व प्राप्त करता येईल का? कारण ह्याला ती खुमखुमी होती ना, मी सगळ्यात मोठा, मला अत्युच्च पदावर जायचं आहे. म्हणजे काय, तर देव व्हायचं आहे. तर त्यांना अलेक्झांडरला त्यांनी सांगितलं योग्याने की तुला जर देवत्व प्राप्त करायचं असेल तर एकच गोष्ट करावी लागेल. मनुष्य प्राण्याला जी अशक्यप्राय गोष्ट आहे, जी कोणीच करू शकणार नाही, केली नाही, ती गोष्ट जर तू केलीस तर त्या व्यक्तीला देवत्व प्राप्त होईल. आणि माझ्या मते वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ही अशी विभूती आहे की त्यांनी जे श्रम केले, त्यांनी जे त्यांचा म्हणजे आचार ठेवला,
त्यांनी जी ग्रंथसंपदा निर्माण केली, जे भारत भ्रमण केलं, जी उपासना केली, ती इतक्या उच्च कोटीची होती की ते शेवटी स्वरूप दत्तात्रेय झालेत, म्हणजे देवत्व प्राप्त केलं. माझ्या वाचण्यात पाहण्यात एका मनुष्य व्यक्तीने देवत्वाला स्पर्श करणारा हा एकमेव अधिकारी पुरुष. कादंबरी झाली आहे पूर्ण लिहून. आता तुम्ही वाचून त्याचा अभिप्राय मला आणि आशीर्वाद देणं हे अपेक्षित आहे. आणि जाता जाता आज रोहनचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त हा इतका सुंदर योग आलेला आहे. त्यानिमित्त त्याचं सगळ्यांतर्फे अभिष्टचिंतन आणि आशीर्वाद. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.